श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतांमध्ये चांगले व्रत असे कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असेल असं एखादं व्रत असेल तर मला सांगा। मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडली हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवतात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस। तर चला जाणून घेऊया हरतालिका तृतीयेची व्रत कथा काय आहे, जी साक्षात महादेवांनी माता पार्वतीला सांगितली होती। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते। महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात। असं म्हणतात, या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती। त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात। यंदा 6 सप्टेंबर रोजी हे व्रत केले जाणार आहे। हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:02 पासून ते सकाळी 8:33 असेल। तसेच या हरतालिकेच्या पूजेचा जो शुभ कालावधी आहे तो आपल्याला 2 तास 31 मिनिटं मिळणार आहे। हरतालिकेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त जो आहे तो 4:30 पासून 5:16 असणार आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात। घर स्वच्छ करून देवघरातील देवांची पूजा केली जाते। त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा ही केली जाते। तसेच कथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा आपल्याला करायचं आहे। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलं ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केली। हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली। इतक्यात तिथे नारद मुनी आले। हिमालयांनी त्यांची पूजा केली व येण्यास कारण विचारले। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवली आहे, म्हणून इथं मी आलो आहो। हिमालयाला मोठा आनंद झाला। त्यांनी ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली। ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीने रागावण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलं, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे। असं असून माझा बाप मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली। जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास। तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलं, त्याची पूजा केली। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यातनं इथलं माझं आसन हाललं। नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली, मी गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस, मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस। इतक्यात तुझा बाप तिथे आला। त्याने तुला
इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्याने तुला मलाच देण्याचा वचन दिलं. तुला घरी घेऊन गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. यालाच हरतालिका व्रत असे म्हणतात. या व्रताचा विधी जो आहे तो ह्याप्रमाणे. ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थान सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापित करावं. षोडशोपचारांनी त्यांची पूजा करावी. मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माची पापे नष्ट होतात. राज्य मिळतं. स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावे. ही 7 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाब्राह्मणांच्या द्वारे, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला माहिती मिळेल. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.